यू. काय झालं? काय नाही. काय शोधतेस का? हो. काय? बाबा बाबा तुला सांगून काही उपयोग आहे का? सध्या तुला घरात कशाची तरी माहिती आहे का? अरे मी आपलं सरळ विचारलं. नसेल उत्तर द्यायचं तर नको देऊस. सकाळी सकाळी वाद घालू नकोस बाई. बाबा सध्या तुला माझं साधं बोलणं सुद्धा मी वाद घालतीये असं वाटतं का? हे तुझं साधं बोलणं आहे. बाबा मी चिडचिड नको करू तर काय करू? माझं एक काळ्या रंगाचं पुस्तक हरवलंय. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. कुठे ठेवलं होतंस? माझ्या लक्षात नाहीये, कुठेतरी ठेवलंय मी. गौरीला विचारलंस? मी तिला विचारणार नाही. ओके ओके. गौरी तू पुस्तक पाहिलंस? हो. छान. म्हणजे गेला अर्धा तास मी ते पुस्तक शोधतीये. मला कॉलेजला जायला उशीर होतोय पण कुणाला त्याचं काही वाटत नाही. कुठे ठेवलंयस? जिथे तू टाकलं होतंस तिथेच आहे अजून. त्या जॅकेट प्रकरणापासून तुझ्या कुठल्याही वस्तूला तुला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही असं मी ठरवून टाकलंय. बरं मग दे ना आता. तुझ्या बेडरूम मध्ये तुझ्या बेडच्या डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात पडलंय. तुम्हाला हवाय चहा अजून? नाही नको. तू बस ग, बस जरा. बघ मस्त एक ऑफर आहे. 10 दिवसांची फॉरेन टूर. जायचं? म्हातारपणी जाऊया. प्राची इकडे. काय? बघू कुठलं पुस्तक एवढं शोधत होतीस. वा कवर वगैरे छान घातलंस. हे अभ्यासाचं पुस्तक आहे? मी असं म्हटलं की हे अभ्यासाचं पुस्तक आहे? अरे मग हे घेऊन तू कॉलेजमध्ये नसते गेलीस तर काय बिघडलं असतं? मुद्दा तो नाहीये बाबा. मुद्दा हा आहे की माझ्या कुठल्याही गोष्टीला कुणीही माझी परवानगी घेतल्याशिवाय हात लावायचा नाही. कुणीही म्हणजे मीच ना प्राची? मी कोणाचं नाव घेतलंय? नाही घेतलंस तरी सुद्धा मला कळायचं ते कळतंच की. कळतंय ना, मग विचारतेस कशाला? बरं नाही विचारणार, पण मग तू सुद्धा तुझ्या वस्तू नीट जागेवर ठेवत जा. सगळ्या घरभर पसारा करून ठेवतेस. मी घर आवरायचं म्हटलं तर आवरायचं कसं? आवरा, घर आवरा. माझ्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या फेकून दे. माझी अडचण झाली ना तर मलाही फेकून दे तू. पितानी मीच आहे. अगं आत्ता अशी दुपारच्या वेळी तू काय करतेस हे बघायला आले. काय करणार? झोपमोड केली ना मी तुझी? छे ग, झोपले नव्हते. पुस्तक बघता बघता डोळा लागला एवढंच. आणि झोप मिळते कुठे? सारखं कोण ना कोणते दारावर येत असतं, नाहीतर कोणाचे फोनच येतात. कधी मन्नाचा, कधी जयाचा. तू कशी काय आत्ता? मी सहजच आले. अक्का नाहीये? हा काय प्रश्न झाला का? अक्का कुठे जाणार आत्ता? झोपली आतमध्ये. अक्षता कॉलेजमध्ये गेली आहे ना? हो. आई मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे
बरेच दिवस हा विषय माझ्या मनात घोळत होताच, पण आता त्याची गरज मला जास्त तीव्रतेने जाणवायला लागली. तू प्रस्तावनेत खूप वेळ घालवतेस असं नाही तुला वाटत? मुद्द्याचं बोल ना काय ते. आणि अगं संध्याकाळी तनूला जेव्हा तू न्यायला येतेस तेव्हा न बोलता तू आत्ता कशाला आलीस दुपारी? हो, मी मुद्दामूनच अशी दुपारची वेळ काढून आली आहे, कारण हा विषय मी तुझ्याशी बोलताना मला इथे अक्का, अक्षता, तन्वीर कोणीही नको होतं. एवढं काय महत्वाचं बोलायचं आहे तुला? म्हणजे काय विषय आहे ते तरी सांग. आई, आपण याआधी या विषयावर बोललोय, पण अलीकडे तन्वीर खूप वरचेवर बाबा म्हणजे त्याचे बाबा या विषयावर प्रश्न विचारायला लागलाय, वाद घालायला लागलाय. म्हणजे त्याचे प्रश्न, त्याच्या शंका अजिबातच आवाजावी नसतात, पण त्यांना उत्तरं देणं मला दिवसेंदिवस कठीण होत जातंय. ह्याआधी तनूनं कधीही तुला याबद्दल विचारलं नाही? नाही, असंही नाही अगदी, पण खरं तर मीच जरा उडवाउडवीची उत्तरं देत होते. म्हणजे आत्ता नको, तू थोडा मोठा झाल्यावर सांगेन, किंवा ऑफिसला जायची घाई आहे, आपण उद्या बोलू, असं काही ना काहीतरी बोलून मी विषय टाळत होते. पण आता यापुढे तसं करता येईल असं मला वाटत नाही आहे. इतके दिवस शाळेत त्याच्या वर्गातले मित्र त्याला चिडवत होते, तुझं नाव तन्वीर आकांक्षा जोशी कसं, असं विचारत होते. पण आता हे त्याच्याही लक्षात यायला लागलंय. जसजसं त्याचं वय वाढतंय तसतसं इतरांच्या घरामधला आणि आमच्या घरामधला फरक त्याला जाणवायला लागलाय. आमच्या परिस्थितीतलं वेगळे पण त्याला कळायला लागलंय. हे सगळं कधीतरी असं होणार हे मला माहितीच होतं, पण आई, आता प्रत्यक्ष तशी वेळ आल्यावर त्याच्या प्रश्नांना उत्तरं देणं खूप अवघड होत चाललंय. आकांक्षा, हे सगळं असं घडणार हे मी तुला आधीच सांगितलं होतं. आणि त्यावेळी मी तुला हेच सांगितलं होतं की तू त्याला ज्ञानवर्धिनीमध्ये घाल, म्हणजे कुठलेच प्रॉब्लेम आले नसते. पण तू हट्टानं त्याला ह्या शाळेत घातलंस का? तर तिथे विरूची मुलं पण आहेत. आई प्लीज, प्लीज हे नाव पुन्हा कधीही उच्चारू नकोस. मी तनूला ज्ञानवर्धिनीत का घातलं नाही याचं कारण तुला चांगलं माहितीये. आई, मी तनूला वीरूबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये आणि यापुढेही सांगणार नाहीये. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. या काय विशेष? काही नाही, अभ्यासाला सिरियसली सुरुवात केली. काय ग चिंगे, एवढंच सांगायला आली इथं? हो का? काही चुकलं का माझं? नाही. तू अभ्यासाला सुरुवात केलीस हे ऐकून मला आनंदच झालेला आहे, पण फक्त एवढं सांगण्यासाठी तू इतक्या लांबवर मला भेटायला आलीस याच्यावर माझा विश्वास बसत नाही. खरंच एवढंच सांगायला आले मी, पण तुमचा विश्वास का नाही बसत आहे? सवय नाही ना बेटा. म्हणजे बघ की सगळं जेव्हा चांगलं चाललेलं असतं ना तेव्हा सहसा माझ्याकडे कोणी येत नाही. म्हणजे आठवण आली काका म्हणून भेटायला आलो किंवा आले असं तर गेल्या कित्येक वर्षात घडलेलं नाही. ती आमची गधडी सुनंदा, ती सुद्धा भेटायला येत नाही. आता तर काय ती प्रिन्सिपल वगैरे झाली आहे. म्हणून फक्त आश्चर्य वाटलं. पण कसं असतं, एखाद्याचं काम निघालं म्हणजे मग काका पवारला शोधत शोधत येतात बरोबर माणसं इथे. मी येत जाईन मधून मधून तुमच्याशी गप्पा मारायला. नाही, माझ्या बोलण्याचा तो उद्देश नव्हता. मी खरंच येत जाईन, मला आवडतं तुमच्याशी गप्पा मारायला. पण तुम्हाला वेळ असेल तरच.
नाही नाही, मला भरपूर वेळ असतो का, मला कसली आलेत कामं. फक्त आपलं तरी सुद्धा तू येताना एकदा फोन करून येत जा, आज आलीस तशी. बरं मला एक सांग, एकदम अशी उपरती कशी काय झाली अभ्यास वगैरे करण्याची? त्या दिवशी तुम्ही बोललात ना काका माझ्याशी, म्हणजे एकूणच आयुष्य, जीवन, जीवनातली ध्येय. खरं सांगू, घरी गेले ना तेव्हा मी खूप डिस्टर्ब झाले होते. म्हणजे तुम्ही काही फार वेगळं नाही सांगितलं मला. जनरली घरातले जो उपदेश करतात तोच केलात तुम्ही. पण तरी तुमचं बोलणं ऐकल्यावर काहीतरी वेगळं वाटलं. हसू नका ना काका, खरंच सांगते मी. नाही ग, मला तुझ्या बोलण्याचं हसू आलं. पण एक करायचं, अभ्यासाला जरी तू सुरुवात केली असलीस तरी हा उत्साह जो आहे ना, हा उत्साह परीक्षेपर्यंत टिकवून ठेवायचा. आम्ही करायचो तसं करायचं नाही. तुम्ही काय करायचा? आम्ही काय करायचो, वर्षाच्या सुरुवातीला संबंध वर्षाचा असं अगदी दैदिप्यमान आम्ही टाइम टेबल करायचो. दिवसाला 16-16 तास अभ्यास करायचं प्लॅनिंग. मग 4 दिवस उत्साह टिकायचा, मग बोंबला. खरं सांगू का चिंगे, एवढा अभ्यास करायचा मी ठरवत होतो ना, तेवढा जर मी खरंच केला असता तर आज कमीत कमी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो असतो. एनिवे, विनोदाचा भाग सोडून देऊ तर मुद्दा काय? अभ्यासाचा उत्साह परीक्षेपर्यंत टिकवून ठेवायचा. करेक्ट. बरं, तू बसणार आहेस का इथे? नाही, मला जरा 1 तासभर कामासाठी बाहेर जाऊन यायचं. तू बसणार असलीस तर बस, तुला काहीतरी चांगलं वाचायला देतो. नाही नको, मी सुद्धा निघते. येईन पुन्हा कधीतरी. ये. बाय. अरे अक्षता, काय? त्या बंटीला काही मेल बिल पाठवलं होतंस का ग तू? नाही, मी 2 मेल पाठवले, पठ्याचं काही उत्तर नाही. बऱ्याच दिवसात काही खबर बात नाही. बिचारा एकटा असतो तिकडं. नाही, सांगायचा उद्देश हा की तू जर मेल पाठवलास तर त्याला आठवण कर म्हणून काकाला जरा मेल पाठव. सांगेन. येऊ? ये. हॅलो. अरे हो बाबा, निघतोय. हां, 20 मिनिटात पोहोचतो. हो, आलोच. काय गौरी कधी गेली? तिला उशीर होत होता म्हणून ती गेली. का? तुला नाही सांगून गेली? आज तुला कॉलेजला जायला घाई होत नाही वाटतं. काल अगदी एका पुस्तकासाठी घर डोक्यावर घेतलं होतंस. बाबा, प्रत्येक वेळेला माझंच चुकतं असं तुला म्हणायचंय का? नाही रे राजा, पण गौरी बऱ्याच वेळेला बरोबर असते, असं नाही वाटत तुला? बाबा, गेली 20 वर्ष मी या घरामध्ये राहतेय. कसं वागायचं, कसं राहायचं, या माझ्या काही सवयी ठरून गेल्या आहेत. आता अचानक कुणीतरी येणार आणि त्या सवयी बदलून टाकणार किंवा मला कसं राहायचं हे शिकवणार, तर मी नाही सहन करू शकत रे. नाही प्राची, तुला कोणी बदलण्यासाठी सांगत नाही किंवा तुला कोणी शिकवायचाही प्रयत्न करत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं की गौरी तुला एवढं समजून घेते, तुझ्याशी एवढं समंजसपणाने वागते, मग तू उगीच तिच्याशी सारखं फटकून का वागतेस? तू सुद्धा तिला थोडंसं समजून घेतलंस ना तर. बाबा, मी तिला का समजून घेऊ? अरे तू तिच्याशी लग्न केलंयस, तुझी बायको आहे ती, माझ्याशी काय संबंध आहे तिचा? आता हीच गोष्ट तू किती वेळा उघडणार आहेस? ओके, मला मान्य आहे की मी माझ्या फायद्यासाठी तिच्याशी लग्न केलं, पण म्हणून तुझ्यावरती खूप अन्याय वगैरे झालाय असा आवडण्याची काही गरज नाही. तू सुद्धा थोडंसं समंजसपणाने वाग, तुझा इगो थोडासा दूर ठेव आणि तिच्या प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह दृष्टिकोनातून पाहण्याचं टाळ. म्हणजे सगळ्यांचंच आयुष्य सोपं होईल.
बाबा, तुला जे करायचं होतं ते तू केलंस. आता मी काय करायचं हे मला ठरवू दे. बाबा, एक गोष्ट लक्षात ठेव. गौरी तुझी बायको असेल, पण ती कधीच माझी आई होऊ शकत नाही. आणि मला बिस्किट नकोय. मोनू, ते एक खाऊन टाका पटकन. नकोय. बरं, ते बाजूला ठेव, पटकन दूध पिऊन टाक. आवर पटकन बेटा. झालं. व्हेरी गुड. आता आज जा, युनिफॉर्म कर, मी तुझा डबा घेऊन येते. जा, पळ पळ, लवकर पळ. आणि मोनू, पटकन आवर, नाही तर स्कूल बस निघून जाईल. हा, हॅलो. हां, कर्वे. नाही अजून. अहो, मी प्रयत्न करतेच आहे. नाही, पण काल मला निशांनी स्पष्ट सांगितलं की तो पेपर्सवर सह्या करणार नाही म्हणून. आता काय म्हणजे? मी त्याच्या सह्या मिळवणारच आहे कर्वे. म्हणजे प्रयत्न तरी करते. ओके, बाय. मी तुम्हाला नंतर फोन करते. गुड मॉर्निंग. कोणाचा फोन होता? कर्व्यांचा. काय म्हणत होते? काही विशेष नाही. बरं, तू ब्रेकफास्ट करून घे, मग आंघोळ करून घे, कारण आज आता तुला. मी फक्त ब्रेकफास्ट करणार आहे, आंघोळ नाही. अरे, तू आज ऑफिसला जाणार आहेस ना? नाही. बरं. नाही म्हणजे निशांत, तू जर काल रात्रीसारखा परत चिडणार नसशील तर एक सांगते. तू पेपरवर जितक्या लवकर सह्या करशील तितक्या लवकर आपली डील फायनलाइज होतील ना, आणि तितक्या लवकर आपल्याला पैसे सुद्धा मिळतील. अनु, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, मी त्या पेपरवर सह्या करणार नाही. आणि तू मला असं सांगूच कसं शकतेस? अरे, मला काय आनंद होतो का हे सांगताना? तुला माहितीये, आपल्या समोर आता कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाहीये. म्हणूनच आपण हा निर्णय घेतला ना. आणि या घराचं, या बंगल्याचं महत्व फक्त तुला एकट्याला आहे, मला नाही. कधीतरी मला सुद्धा समजून घे रे जरा. एका स्त्रीला तिच्या घराबद्दल, तिच्या संसाराबद्दल काय वाटत असेल तुला नाही कळणार. या घरातली एक एक छोटी छोटी वस्तू जमवताना किती त्रास, किती कष्ट केलेत आठवतंय तुला? अरे, या घराचं बांधकाम पूर्ण होताना आपण आपल्या डोळ्यांनी बघितलंय रे. म्हणजे मला याची पूर्ण कल्पना आहे. हे घर विकताना आपण आपला भूतकाळ, आपल्या भावना सगळं सगळं विकणार आहोत. पण काही पर्यायच नाही रे. तुला पटतंय का? अरे, हीच वेळ आता आपण सावरण्याची. आणि जर आपण आता सावरलो तर बंगले परत विकत घेता येतील ना आपल्याला. माझा तुझ्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, तू कर्व्यांना सांगून ते पेपर्स माग. मी सह्या करायला तयार आहे.